तू आता श्रेयस बद्दल आपण बोललोस, अखिलचं नाव घेतलंस, पण आणि विशाल दाभोळकर स्पिनर्स पण म्हटलं, पण एक त्या वर्षी तर फास्ट बॉलिंग जे कॉम्बिनेशन होतं, म्हणजे धवल आणि तुम्ही त्या वर्षी 11 मॅचेस खेळला आणि 11च्या 11 मॅचेस शार्दूल खेळला. म्हणजे लोक आता म्हणजे फिटनेस बद्दल बोलतात, फास्ट बॉलरच्या बोलतात, पण 11 मॅचेस खेळायच्या आणि थोडस त्या कॉम्बिनेशन आणि एस्पेशली शार्दूल बद्दल कसा त्याचा सीझन चाललेला, तो कसा आहे? श्रेयस तर तू कॉन्फिडन्स सांगत, शार्दूल बद्दल सांग ना जरा. शार्दूलचा त्यांच्या ड्रेसिंग रूम मध्ये नाव मी बुल दिलंय, बुल. म्हणजे ही इज सो इज अ स्ट्रॉंग गाय. म्हणजे असं त्याला वाटते बघून की आधी तो फॅट होता, बल्की होता, पण त्यांनी जी मेहनत केली आहे शेप मध्ये यायला, म्हणजे आय हॅव नॉट सीन एनी प्लेअर हू हॅज इम्प्रूव्ड सो मच इन 1 or 2 सीझन. म्हणजे शार्दूल इज अन एक्झाम्पल. मला आठवते तो आणि मी दोघे एकत्र 12-13 सीझन खेळलो आणि 12-13 सीझनला ही वॉज रॉ. त्याच्याकडे पेस होता पण डायरेक्शन एवढा नव्हता. पण त्याच्या नेक्स्ट वर्षी एका वर्षात त्यांनी, मला आठवते फायनल तो खेळत होता आणि अजित अगरकर कॅप्टन होता तो मिडॉनला, आणि फायनलला त्याची बॉलिंग एकदम खराब होत होती. तो ऑफ स्टंपच्या बाहेर टाकत होता, अख्खा स्पेल त्यांनी एकदम बाहेर टाकला, त्याला कंट्रोल नव्हता. आणि तोच बॉलर नेक्स्ट इयर ही टूक अबाउट 40 विकेट्स. नेक्स्ट इयर अगेन ही टूक अबाउट 45 विकेट्स. नेक्स्ट इयर अगेन ही टूक अबाउट 40 विकेट्स. म्हणजे त्यांनी जो इम्प्रूव्हमेंट केलाय त्याच्या डेब्यू सीझन पासून इज फिनॉमिनल. आणि तोही असा प्लेअर आहे की तो कधीही बोलत नाही की नाही मला ब्रेक हवाय, मला बॉलिंग नको देऊ. त्याला कधीही बॉल हातात दिला ना, तो येऊन तुला बॉलिंग टाकणार, दिलसे टाकणार. म्हणजे त्याची मेंटॅलिटी अशी आहे की मॅच मी क्लबची खेळो किंवा टेस्ट खेळो, मला 100% द्यायचं. तर लाईक सम ऑफ द कॅरेक्टर्स दे रिअली स्टँड आउट. श्रेयस झाला, शार्दूल झाला, म्हणजे फिनॉमिनल काय बोलतात त्याचं ऍटिट्यूड आहे. आणि टू गिव्ह एव्हरीथिंग फॉर द टीम इज सेकंड टू नन. तो आणि अभिषेक आहे की त्यांना तू कधीही काही सांग की हे करायचं, ठीक आहे करीन. शार्दूल बॉलिंग टाकून त्याला बोललो ना पॉइंटला उभा राहा, तो पॉइंटला जाऊन उभा राहतो. म्हणजे इज दॅट सॉर्ट ऑफ अ कॅरेक्टर. हा की नाही काय एव्हरीथिंग इज स्पेशल. ऑब्व्हियसली 11 गेम्स खेळणं, आणि त्या सीझनचं तेच होतं की फॉर मी ॲज अ कॅप्टन माय थिंकिंग इज, तुम्हाला जर रणजी ट्रॉफी जिंकायची आहे ना, तर तुमचा बॉलिंग अटॅक चांगला पाहिजे आणि तुमचे ओपनर्स किंवा टॉप 3 or 4 शुड बी इन प्राईम फॉर्म. आता तुम्ही रेकॉर्ड बघाल जर लास्ट 4-5 वर्षाचा, तर टीम्स हू हॅव डन वेल, देअर ओपनर्स और टॉप 3 हॅव बीन इन फिनॉमिनल फॉर्म. तुम्ही गुजरात बघाल, यावर्षी गुजरात जिंकली, प्रियांक पंचाल आणि त्यांचा दुसरा ओपनर त्यांनी रन्स केले भरपूर. विदर्भ दोन्ही वर्ष फैजनी आणि रामस्वामींनी केले, संजयनी केले. 3 नंबर वसीम भाई त्यांनी 1000 रन केले एका सीझनला. सेम इट विथ सौराष्ट्र मे बी मिडल ऑर्डर स्कोर्ड मोर रन्स, बट bowlers did well. But I'm just saying, batting order your top order needs to be strong, and your bowling unit हे एक थोडा एक्सपिरियन्स पाहिजे, खेळलेला पाहिजे फर्स्ट. त्या वर्षी आमच्याकडे ते होतं की माझ्याकडे होता धवल जो 7-8 वर्ष खेळलेला, इंडिया खेळलेला. शार्दूल अख्खा सीझन खेळला. अभिषेक नायर होता आमचा ऑलराऊंडर जो टेरिफिक विथ द रेड बॉल. आणि बल्लू होता तिसरा, थर्ड मीडियम पेसर, अगेन टेरिफिक विथ द रेड बॉल. तर माझा बॉलिंग अटॅक पाटा विकेटवरही आम्ही वी कुड एबल टू जे रिझल्ट पाहिजे त्यामुळे ते आम्ही काढू शकतो. आदित्य, शार्दूलवरून मला एक गोष्ट आठवली की ती जी टिपिकल चंदू सरांची ट्रेट आहे की थोडी चावी मारायची, जे फायनल मध्ये सेकंड इनिंग्स मध्ये केलं त्यांनी, राईट. तुला सांगितलं बल्लूला नवीन बॉल दे, शार्दूलने चिडून नंतर 5 विकेट काढल्या. पण अशा वेळेस ते बॉलरला फील्डवर तुला कॅप्टन म्हणून सांभाळावं लागतं, आणि तेही शार्दूल सारख्याला. ते किती अवघड. नाही, ती ऍक्च्युली मूव्ह मी बोललेलो चंदू सरांना. आणि मी त्या इनिंगच्या आधी शार्दूल आणि मी बसलेलो वर, जेव्हा जे सूर्य आणि कोणतरी खेळत होता, मी आउट मी वर बसलो. नाही सॉरी, ते जस्ट ऑल आउट झाले नाही, आणि आम्ही ड्रेसिंग रूम मध्ये, पुण्याचा स्टेडियम कसं आहे, वर आहे ड्रेसिंग रूम आणि डगआउट खाली आहे, त्याचं लॉंग डिस्टन्स. थोडे प्लेयर्स जे नेक्स्ट जेव्हा ते खाली जाऊन डगआउटवर बसले, वर बसले. आणि मी जस्ट शार्दूलशी बोलत होतो की शार्दूल, या वर्षी मला असं वाटत नाही, तू प्रिव्हियस वर्ष 50 विकेट काढलेत, पण या वर्षी मला असं काहीतरी मिसिंग वाटतं तुझ्या बॉलिंग मध्ये. आणि ते एक जेन्युइन कॉन्व्हर्सेशन होता.
की तो चांगली करत होता, पण जसा त्याचा प्रिव्हियस 2 वर्षात त्यांनी 50-50 विकेट काढलेले, तर त्या वर्षी तेवढी टॅली नव्हती. आय डोंट केअर अबाउट द विकेट्स, पण जशी तो बॉलिंग टाकत होता ना, तो पहिल्या 2 सीझन जे चांगले गेले त्या लेवलची नव्हता टाकत. थोडा मला असं वाटतं की तो काहीतरी एक्स्ट्रा ट्राय करतोय किंवा जोरात टाकायला. ही वॉज नॉट बिईंग जो फॉर्म्युला त्याला विकेट्स देतो तो त्या फॉर्म्युलाशी थोडा भटकलेला असं मला वाटत होतं. आणि मी त्याला जेन्युइनली बोललो की असं मला वाटते काहीतरी मिसिंग आहे. तू जे लास्ट 2 वर्ष केलंस ना ते ते थोडं मिसिंग आहे असं मला वाटतं. तो मला बोलायला अरे मला आधी सांगायचं, आधी कशाला नाही बोलला, आता सांगतोस तू फायनलच्या आधी, म्हणजे फायनल चालू आहे आणि तेव्हा सांगतोस. मला नाही, मी बोललो की तू यू नो युअर बॉलिंग बेस्ट, यू नो एव्हरीथिंग बेस्ट, आय एम जस्ट सेइंग की आता असं मला वाटतं. तर दॅट कॉन्व्हर्सेशन हॅपन. आणि सेकंड इनिंगला मला असं वाटलं की बिकॉज शार्दुल हॅज नॉट हिट दॅट काइंड ऑफ फॉर्म, आपण बल्लूला नवीन बॉल देऊया. आणि बल्लूनी पहिली विकेट काढली सेकंड इनिंगला संध्याकाळी. आणि मग शार्दुलनी जो स्पेल टाकला त्याने त्याच दिवशी मॅच संपवली. सो दॅट वॉज द थिंग की मी चंदू सर सर बल्लूला देऊया, आपण नवीन बॉल बघू कसा रिॲक्ट करतो शार्दुल, आणि लेट्स सी हाऊ इट इज. चंदू सर चांगली आयडिया, काहीतरी होईल. सो दॅट वॉज इट. आणि त्यांनी पुजाराला ऑफ द ग्लव्ह आउट केलं, आणि सॉर्ट ऑफ मे बी इट वर्क फॉर हिम की थोडं त्यांनी विचार केला असेल की नाही बाबा मला मी मे बी एक्स्ट्रा ट्राय करत होतो, मला फक्त जे मी करत होतो तेच करायला पाहिजे काय असेल. पण वी हॅड दॅट कॉन्व्हर्सेशन, इट वॉज प्रिटी कॉन्शियस की ती एक कमराडरी होती आमच्यात की आम्ही एकमेकांना काही ऑनेस्टली बोलू शकत होतो. आम्ही ते एकत्र खेळलो, 3-4 सीझन एकत्र खेळलेलो, आणि ती एक काय बोलू, एक फ्रेंडशिप आहे आमची की वी कॅन बी ऑनेस्ट विथ इच अदर. या सीझन म्हणजे आपण ऑन द फील्ड बोलतोय, ऑफ द फील्ड कुठला असा एक बॉन्डिंग सेशन आहे का, कुठला किस्सा आहे का की तो म्हणजे तुला ऑलवेज आठवतो की तो सीझन म्हणलं की ऑन द फील्ड अरे त्यावेळी आपण ते केलेलं, असं काय आहे का? आम्ही भरपूर, म्हणजे चंदू सर सुद्धा आम्हाला सांगायचे तुम्ही टीम बॉन्डिंग. अभिषेक होता, मी नेहमी अभिषेकला सांगतो की यू टेक केअर ऑफ द टीम. आणि ही वॉज टेरिफिक, ही वॉज द बेस्ट पर्सन टू बी इन द ड्रेसिंग रूम फॉर अ यंग टीम. कारण ही हॅड ऑल द, त्याच्याकडे सगळा एक्सपिरियन्स होता, आणि त्याचा नेचर असं आहे की इज व्हेरी हेल्पफुल. ही वॉन्ट्स, त्याला पाहिजे की सगळे चांगलं करावं, तर तो एक त्याचा नेचर होता. आणि चंदू सर वॉज इज ऑल्सो, त्यांची पण तीच मेंटॅलिटी आहे की नाही, टीम फर्स्ट, इंडिव्हिज्युअल सेकंड. तर जेव्हाही आम्ही चंदू सरांना सर आज मला हे करायचं ते करायचं, तर चंदू सर नाही करा टीमसाठी. इनफॅक्ट चंदू सर सुद्धा इन्व्हॉल्व्ह व्हायचे त्याच्यात. असं आम्ही हे सगळं रणजी सीझन मध्ये थोडं कमी करायला होतं, कारण प्लेयर्स सुद्धा थकतात. ऑब्व्हियसली अधूनमधून आम्ही करायचो. आम्ही बुच्ची बाबूला जेव्हा होतो, बुच्ची बाबू नाही, आम्ही हैदराबादला परत गेलेलो एक असंच प्रॅक्टिस टूर खेळायला सीझनच्या आधी. तिथे आम्ही डान्स कॉम्पिटिशन केलं, स्किट्स केले, म्हणजे ड्रामा, ऍक्टिंग, डान्सिंग, आम्ही सगळं काय केलं ऑफ द फील्ड. आणि ती जी मजा असते, आणि तो जो बॉन्ड क्रिएट होतो, आय थिंक ते इन दी एंड इव्हेंच्युअली टर्न्स आउट टू बी अ चॅम्पियनशिप इयर. पण ती मजा आम्ही भरपूर केली त्या सीझनला. आणि सगळ्यांचा सपोर्ट भरपूर होता. अभिषेक होता, चंदू सर होते, इट वॉज गुड. बट आम्ही टीम बॉन्डिंग वॉज एक्सेप्शनल दॅट. एक आय टेल यू वन थिंग की अभिषेकने एक मीटिंग ऑर्गनाईज केली फायनलला. तर आम्ही मॅच नंतर असंच फिजिओ रूम मध्ये बसलो, आणि तो बोलला की नाही यार मला टीमची एनर्जी, मॅच चालू होती आणि काय सिच्युएशन होती मध्ये, शेवटची विकेट होती प्रिव्हियस डेला, मला वाटतं की नाही 1-2 विकेट होते सेकंड डे इव्हनिंग. आणि जसं मी बोललो पुण्याचं स्टेडियम की डगआउट खाली आहे, ड्रेसिंग रूम वर आहे, तर अर्धे प्लेअर खाली अर्धे प्लेअर वर. तर त्या दिवशी संध्याकाळी अभिषेक नायर आला, आम्ही थोडे जण बसलेलो, आणि तो बोलला मला की नाही मला टीमची वाईट चांगली वाटत नाही, काहीतरी आपल्याला करायला लागेल. तर आम्ही एक एमर्जन्सी फक्त ओनली प्लेयर्स मीटिंग कॉल केली, आणि फिजिओ रूम मध्ये बसलो. आणि तेव्हा अभिषेक नायर बोलला की मला असं वाटत नाही की आपल्याला वी वॉन्ट दॅट चॅम्पियनशिप डेस्परेटली. वी आर नॉट, आपण एकत्र बसत नाही आहे, अर्धी जण खाली अर्धी जण वर आहे. आपल्याला काहीतरी चेंज करावं लागेल उद्याचे मॅचची सिच्युएशन बदलायला. जर आपण लाईटली घेतलं तर आपण मॅच हरू शकतो. तर वी हॅव टू डू समथिंग. अँड दॅट एमर्जन्सी मीटिंग हॅपन ऑन द सेकंड इव्हनिंग. आणि थर्ड मॉर्निंग आम्ही सगळ्यांनी डिसाईड केलं आपण सगळे जाऊन खाली डगआउट मध्ये
सगळी अख्खी टीम 20 जण जाऊन खाली बसूया आणि चेअर करूया. अँड इट इज नॉट अ सरप्राईज की लाड आणि बल्लूची 100 रनची लास्ट विकेटर रेकॉर्ड पार्टनरशिप झाली. इट्स नॉट अ सरप्राईज टू मी बिकॉज त्याच्यासाठी आम्ही प्रिपेअर आधीच केलं. जेव्हा 20 जण एकत्र बसतात तीच एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन की नाही आपल्याला हे दोघे खेळले पाहिजे टीमसाठी, तर ती एक पॉझिटिव्हिटी एकत्र येते, तर आय थिंक द रिझल्ट ग्राउंडवर आपाप येतात. तर ते एक एफर्ट केलेला आधीच ॲज अ सिनियर प्रो, ॲज अ मेंबर ऑफ द लिडरशिप टीम. अभिषेकने प्रिव्हियस नाईटच की आपल्याला काहीतरी चेंज करायला लागेल, वी हॅव टू विन दिस, वी हॅव टू स्टिक टुगेदर. तर दॅट आय थिंक वन ऑफ दी ऑफ फील्ड इन्सिडेंट मला आठवते की दॅट मेड अ लॉट ऑफ डिफरन्स ऑन दॅट फायनल. त्या सीझनचा अजून एक ट्रेंड ऑब्व्हियसली जसा सीझन गेला आणि जशी बॅटिंग कोर तयार झाला, सगळेच जण रन करत होते इव्हेंच्युअली, जेव्हा पाहिजे तेव्हा सगळेच. पण एक विचित्र ट्रेंड असा होता त्या सीझनचा, एकतर तसेही मुंबईला गेले जेव्हापासून रमेश मुंबई सोडून गेला, एस्पेशली किंवा त्याच्या शेवटच्या 2 वर्षात सुद्धा स्पिनमध्ये मुंबई लटकतीच आहे. एकीकडे स्पिनर सापडत नव्हता, दुसरीकडे स्पिनर्स रिपोर्ट होतो. तर ते मॅनेज करणं किती अवघड होतं म्हणजे ओव्हरऑल, कारण ते कॉम्बिनेशन नाही, सेट युनिट शेवटपर्यंत तसं झालंच नाही. हा डिफिकल्ट होतं कारण विशाल दाभोलकरचा सीझन चांगला जात होता. त्यांनी मॅच जिंकवलेली तामिळनाडू आणि सडनली 2-3 गेम्स नंतर ही वॉज आउट बिकॉज ऑफ हिज ऍक्शन. आणि सेमीफायनलला सॉरी नॉकआउट्सला आय थिंक वी हॅड टू कॉल इक्बाल. त्याच्या आधी इक्बाल वॉज नॉट पार्ट ऑफ द टीम, बट वी हॅड टू कॉल इक्बाल. ॲज यू सेड की आम्ही अनसेटल्डच होतो इन टर्म्स ऑफ स्पिन डिपार्टमेंट, बट आम्हाला वाटलं की विशाल इज अ गुड बॉलर अँड he did well also, पण unfortunately त्याची ऍक्शन कॉल झाली आणि we missed out on him. But fortunately we had Iqbal in the reserves, who did that job eventually. But still, that जी ती रमेश पवार, त्याच्या आधी साईराज होते, निलेश कुलकर्णी, साईराज, जिथे मुंबई नोन फॉर स्पिनर्स जे आहेत, राजेश पवार, तेवढे स्पिनर्स आहेत चांगले. पण आता थोडं तो एक इज मिसिंग, एक क्वालिटी स्पिनर मुंबईने प्रोड्यूस केलेले खूप कमी झाले. So that is one thing that we haven't addressed yet. म्हणजे तू फायनल कडे बोललाच आहेस आणि ती फायनल म्हणजे तू म्हणालास की म्हणजे ती एक 9th विकेटची पार्टनरशिप एवढी क्रुशल होती आणि त्याच्यानंतर तुम्ही मॅच जिंकला. हे म्हणजे थोडस तेव्हा मॅच तुम्ही जिंकला किंवा तुम्ही त्या फायनलच्या आधी वर्सेस पुजारा असा जो माणूस येत होता, म्हणजे आता आपण T20 क्रिकेटमध्ये किती प्लॅनिंग चालतं हे माहितीये. तू आता चंदू सरांचं बोललास, तुझ्या कॅप्टन. तर म्हणजे फायनलमध्ये चेतेश्वर पुजारा सारखा मोठा प्लेअर असतात, त्या फायनलचा लिडिंग अप काय चाललेलं, म्हणजे तू फायनलच्या वेळी बोललास, पण इन लीड अप टू द फायनल कसं प्रिपरेशन होतं? प्रिपरेशन चांगलं होतं. आम्ही थोडे दिवस फायनलच्या आधी मला वाटतं मी पुण्याला सुद्धा गेलेलो बिफोर द नॉकआउट्स और समथिंग लाईक दॅट. वी जस्ट वेंट फॉर अ 2 डे ऑफ. चंदू सरांनी ऑर्गनाईज केलेलं कुठेतरी, अभिषेक आणि चंदू सरांनी, आणि आम्ही 2 दिवस असंच गेलेलो फिरायला. आणि आम्ही प्लस पुण्याचं बेस्ट पार्ट इज वी गो ऑन अ बस ड्राईव्ह. तर ती एक स्पेशल बॉन्डिंग होते, बसमध्ये मूवी बघतात आणि टाइमपास करतात. तर तो म्हणजे सगळे हॅपी फ्रेम मध्ये होते आणि मला वाटतं सगळ्यांना तो एक विश्वास होताच की आपण चांगलं करू, जिंकू फायनल. आणि फायनलची पिच थोडी म्हणजे सीमिंग होती, म्हणजे पिचवर थोडं बॉलिंग, कारण थोडं माझं कन्फ्युजन होतं पिचवर. कारण मला असं वाटत होतं की मे बी आपण बॅटिंग करू, फायनल आहे, नंतर विकेट काय वर खाली झाली तर इट शुड नॉट अफेक्ट अस. तर चंदू सर आणि माझं तेच थोडं कन्फ्युजन होतं. आणि मला आठवते की मी वॉर्मअप झाल्यावर चेंज करून सुद्धा येत होतो, तेव्हाही ते मला बघून तू काय घेशील ना फिल्डिंग, म्हणजे ही वॉज नॉट शुअर की त्याला मी ऐकीन की नाही त्यांचा. ही वॉन्टेड टू फील डेस्परेटली. आणि मी आय वॉज इन डबल माइंड की वी शुड बॅट, कारण 3 विकेट नंतर पुण्याची पिच थोडी क्रॅक व्हायला लागते, फ्लॅग्स वाईडन आणि वर खाली होते. इनफॅक्ट तिसऱ्या दिवशी तसंच झालं, पुजाराला बॉल उडाला आणि थोडं क्रॅक्स वाढलेले, थोडं डिफिकल्ट होते. Fortunately, result went our way, but nevertheless, that little confusion was there. And परत त्यांनी मला पकडलं टॉसला जायच्या आधी, बोलले की माझं आहे, फिल्डिंग करूया आपण. बोलो ठीक आहे सर, फिल्डिंग करूया. नाही, त्यांचं म्हणणं होतं की हे बघ, मला पण माहिती आहे की बॅटिंग करू शकतो या पिचवर, पण मला वाटतं की सौराष्ट्र खुश होतील की आपण बॅटिंग करू, कारण त्यांच्या उन्हाळ्यात फॉर्म मध्ये होता त्या वर्षी. त्यांचं सीमिंग अटॅक वॉज बेटर.
दॅन द स्पिन अटॅक और द बॅटिंग. तर Yes. त्यांचे बॅट्समॅन आणि त्यांचा मेन थ्रेट कॅन बी पुजारा, तर त्याला आपण ग्रीनवर एक्सपोज करू शकतो, ग्रीन टॉपवर मे बी. ओके. तर ती एक थिंकिंग होती. तर ते बोलले की नाही, त्यांना आवडेल आपण बॅटिंग करू, ते आपण त्यांना नाही द्यायला जर आपण टॉस जिंकलो तर. देन आय सेड ओके फाईन सर, विल फील्ड इन द टॉस. आणि चंदू सरांचं एक स्पेशालिटी, समोरच्या टीमचा जो मेन प्लेअर आहे त्यांना त्याच्याकडे स्पेशल लक्ष असते चंदू सरांचं. तर फर्स्ट इनिंगला चंदू सरांचा प्लॅन असा होता की पुजाराला आपण एक सिली पॉइंट ठेवायचा धवलच्या बॉलिंगवर. तर ओके. आय थिंक यू विल फाइंड इट इन द व्हिडिओ. फर्स्ट इनिंग मध्ये पुजारा आउट झाले तर त्याला आम्ही सिली पॉइंट लावलेला, एक समोर हेल्मेट घालून त्याच्या तोंडासमोर, आणि तो समोरचा बॉल जोरात मारायला गेला धवलला आणि स्लिप मध्ये आउट झाला. तर दॅट वॉज वेल थॉट, वॉज अ व्हेरी गुड विकेट फॉर धवल अँड फॉर अस. कारण आम्ही विचार केला की चंदू सर बोलले नाही, त्याला आपण पाय काढायला देऊ नको, पुढे जास्त पाय काढायला देऊ नको, त्याला आपण वर एक ठेवूया स्टार्टिंग. आणि ते क्लिक झालं आणि आम्हाला त्याची विकेट मिळाली पहिल्या दिवशी लवकर. तर दॅट वॉज समथिंग दॅट आय रिमेंबर नाउ. चंदू सरांच्या बाबतीत आता बोलण्यासाठी म्हणजे की चंदू सर टॅक्टिकली फार कमी लोक आहेत की त्यांच्यापेक्षा चांगली आज डोमेस्टिक क्रिकेट सेटअप मध्ये आहे. मॅन मॅनेजमेंट त्यांची जरा विचित्र आहे इतरांपेक्षा, पण त्याच्यातही इट वर्क्स. जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे ते सर्व त्यांना कंट्रोल दिला जातो, अशा याच्यात कॅप्टन म्हणून थोडासा बॅकसीट घ्यावं लागतं. तर ते तुला कसं लक्षात आलं? आणि दुसरं, जेव्हा फील्डवर त्या चिठ्ठ्यांचा जो भडीमार होतो सरांचा, तर ते कसं हँडल केलंच नाही पहिल्यांदा? नाही, ऍक्च्युली चंदू सरनी एवढं मला म्हणजे असं नाही केलं की चिठ्ठ्या पाठवतो किंवा काय, असं एवढं कधी केलं नाही मला आठवत नाही. पण आमचा एक रॅपो तयार झालेला, कारण मी चंदू सरांना आधी ओळखायचो, म्हणजे आय हॅव नोन हिम. ते डायरेक्टर होते तेव्हा, म्हणजे ही वॉज व्हेरी गुड विथ मी. ते he was one of the first persons, one of the few people before I got to know him, or he didn't even know me, but he saw, त्यांनी मला बघितलं बॅटिंग करता. I'm talking about when I was 20-21, अंडर 22 खेळत होतो मी. ते बोलले की साला तुझ्याकडे टेस्ट क्रिकेट खेळायची ॲबिलिटी आहे. ते मला बोललेले तेव्हा, मी जेव्हा 20 वर्षाचा होतो. ते मला आठवतं अजून. ते डायरेक्टर होते आणि आमचं तसंच एक कॉर्डियल रिलेशनशिप होतं की ते डायरेक्टर आणि मी, जेव्हाही सर मला बॅटिंग करायची आहे, ऑड टायमिंग काही विचारायचं, सर कधीच मला नाही बोलायचं. इनफॅक्ट कोणत्याही क्रिकेटरला ते जे डायरेक्टर होते की ही वुड नेव्हर से नो टू अ क्रिकेटर ऑफ क्रिकेट. तर आय न्यू की त्यांची मेंटॅलिटी अशी होती की काही असो, मला टीमचं चांगलं करायचं आहे किंवा मला रिझल्ट चांगले पाहिजे. त्यांचे इंटेन्शन, आय न्यू हिज इंटेन्शन वॉज गुड. ऑब्व्हियसली जे त्यांचा जो कोचिंग मंत्र आहे तो थोडा डिफरंट आहे. ही वॉन्ट्स, त्यांना पाहिजे की सगळे एकत्र व्हावं, सगळं युनिफॉर्म, सगळ्यांनी रिस्पेक्ट करायचं, रूल्स, प्रोसेस, एव्हरीथिंग. आता times have changed and everything, but still his formula is a successful formula. We have to accept that, and I never found it difficult because मला कधी असं I didn't find that he was pressurizing me किंवा माझ्यावर थोडं ते, मला आठवतं की नेहमी माझ्याबरोबर चांगलं. इनफॅक्ट ही वॉज व्हेरी गुड विथ मी. आणि स्लोली असं रिलेशनशिप झालं की थोडी गोष्ट सरांनी माझी ऐकायला लागलं. कारण सर आधी सीझनच्या आधी बोलायचे की नाही, रूम पार्टनर मी जे सांगितलं तेच. तर मी सरांबरोबर बसायचो, मी बोलायचो सर हे बा असं आहे, आपण जे काय आहे ग्राउंडवर वॉट एव्हर युअर प्रोसेसेस वी विल फॉलो. आय विल मेक शुअर दॅट एव्हरीवन, जे काही माझ्या टीमवर आहेत सगळे फॉलो करतील आपला जो प्रोसेस आहे. पण ऑफ द फील्ड तुम्ही आम्हाला थोडं स्पेस द्या, रिस्पेक्ट करा आमची स्पेस. तर वी कॅन वर्क हँड इन हँड कॉर्डियली. ते त्यांनी थोडे पॉइंट्स माझे जे होते, जे मी त्यांना सांगितलं ते ऍक्सेप्ट करायला लागले. तर ती एक रिलेशनशिप चांगली ग्रो झाली. बिकॉज ही वॉज नॉट ओनली की नाही मी बोललो तेच व्हायला पाहिजे, मी तुझं ऐकणार नाही. ते त्यांनी, म्हणजे ही मेड शुअर की दॅट वॉज, ही क्रिएटेड अ म्युच्युअल रिस्पेक्ट. आणि आय ऑब्व्हियसली हॅड अ लॉट ऑफ रिस्पेक्ट फॉर हिम, बट ही ऑल्सो हॅड दॅट सॉर्ट ऑफ रिस्पेक्ट की नाही आधी बोलतोय तर चल ठीक आहे, ही गोष्ट मी तुझी ऐकतो. तर तसं होत होतं. आणि ऑब्व्हियसली बरेचदा ते मला बोलायचे आणि मी कधी नाही केलं तर थोडे रागवायचे पण, म्हणजे ऑन फील्ड जे टॅक्टिकल पॉइंट्स होते तर. बट इट वॉज ऑलवेज विथ अ शोल्डर, म्हणजे त्यांचा हात माझ्या खांद्यावर नेहमीच असायचा आणि मी जे चूक केली तरी ते थंडपणेच बोलायचे. तो एक रिलेशनशिप आणि रॅपो चांगला क्रिएट झालेला आमचा.
एक तुला म्हणजे माझ्याकडनं हा शेवटचा प्रश्न पण की आता तू म्हणालास की चेंजिंग म्हणजे ड्रेसिंग रूम बदलत होती, तू 2009 मध्ये होतास. कारण आता बरेचसे कोचेस बद्दल आम्ही म्हणजे आधी म्हणजे निलेश कुलकर्णीशी बोललो, रमेश पवारशी बोललो की तेव्हा मॅच संपली की म्हणजे ते म्हणायचे की फोन युसेज एवढा कमी होता की एकत्र आणि आता तुझ्या कॅप्टन्सी म्हणजे ही पहिली अशी ती मुंबईनी फायनल जिंकली असेल की तेव्हा सगळे म्हणजे फोन सॅव्ही झालेले की मॅच कधी संपले की तर टीम बॉन्डिंग ठेवायचं पण तू आता म्हणालास की पर्सनल स्पेस पण द्यायची. हे कसं मॅनेज करायचं कारण नवीन हा ट्रेंडच सुरू झालाय की बरेचसे जुने आम्हाला मुंबईचे म्हणजे कॅप्टन सांगतात की अरे एकत्र म्हणजे पूर्वी बसायचो आता कोण बसत नाही. तर ते कसं त्या सीझन मध्ये मॅनेज केलं? व्हायचं क्रिकेट मॅच चालू असू किंवा नसो, सॉरी सॉरी सगळे सॉरी बसायचे किंवा चर्चा जास्त परत सुरू करतोस का? आय जस्ट आन्सर की हा हा तर म्हणजे मला वाटते की आधी जे क्रिकेटर्स होते किंवा मे बी 1 or 2 जनरेशन आमच्या आधी ते जास्त टाइम स्पेंड करायचे किंवा जे कारण ते तेव्हा एवढे ॲव्हन्यूज नव्हते टू यु नो डू ऑफ फील्ड थिंग्स. आता खूप सारे ॲव्हन्यूज आहेत पण मला आठवतंय की वानखडेवर जेव्हा ही मॅच असायची तेव्हा आम्ही मॅच 5 वाजता संपली तर आम्ही 7 वाजेपर्यंत एक ऍटलीस्ट 4-5 जण असायचो जे ड्रेसिंग रूम मध्येच पडलेले असायचो. काही ना काही यु नो भंकस असेल तर भंकस, मॅचचं तर मॅच, म्हणजे पण ती एक बॉन्ड आमचा क्रिएटेड होताच. कारण आम्ही मे बी मी, अभिषेक, शार्दूल आणि आमच्या बरोबर जे आहेत किंवा आमचे मित्र चांगले लाड असो, श्रेयस इज अ गुड फ्रेंड विथ अभिषेक, असे 3-4 जण. मग जर आम्ही 2-3 जण थांबलो की असे 3-4 जण अजून थांबायचे. तर आय थिंक अभिषेक वॉज द लास्ट लिंक बिटवीन द प्रिव्हियस जनरेशन अँड द फ्युचर जनरेशन. मे बी माय सेल्फ अ लिटल बिट. पण आता स्लोली तो जो एक एव्हरी जनरेशनचा जो एक लिंक असतो तो स्लोली इज गोईंग अवे. तर दॅट इज सॉर्ट ऑफ डिफिकल्ट. आता थोडं डिफिकल्ट होते की प्लेयर्स 7 वाजेपर्यंत ड्रेसिंग रूम मध्येच आहेत, काहीतरी बडबड करतात. तेच आम्ही 3-4 जण जे आधी जी बसायचो तेच आम्ही बसतो, बोलतो क्रिकेट बद्दल किंवा इतर काही. बट माझं असं पर्सनल ओपिनियन आहे की everyone should have their freedom to do whatever they want once the match is done. पण ऑब्व्हियसली आता अजून एक कॉन्शियस एफर्ट घ्यायला लागतो की विल कीप सम ऑफ फील्ड इव्हेंट और काहीतरी आपण टीम बॉन्डिंग सेशन ठेवू, असं कॉन्शियसली करावं लागतं. पण आता आय थिंक प्रिव्हियस जनरेशन जे होते त्यांना असं काही कॉन्शियसली करायला नाही लागायचं. त्यांची टीम बॉन्डिंग जस्ट मॅच झालं 2-3 तास एकत्र बसले की ती टीम बॉन्डिंग होऊन जायची. तर ते काय की नाव बिकॉज द टाइम्स हॅव चेंज, बाकी प्लेयर्सला आधी ऑनेस्टली आधी क्रिकेट शिवाय जास्त काही नव्हतं करायला. यू नेव्हर हॅड स्मार्टफोन, यू डिडंट हॅव फोन, नो फेसबुक, नो सोशल मीडिया. पण आता सोशल मीडिया एव्हरीथिंग हॅज एवढं इम्पॉर्टंट झालं सगळ्यांसाठी की पीपल फाइंड इट डिफिकल्ट टू सॉर्ट ऑफ कम्युनिकेट फेस टू फेस. एव्हरीवन इनफॅक्ट टीम मध्ये असून आताचं जनरेशन असं आहे की टीम मध्ये असून एकाच हॉटेलमध्ये असून ते एकेका रूम मध्ये बसून दे प्ले ऑनलाईन गेम. आणि पबजी मध्ये काय तुम्ही एकमेकांशी बोलू शकता गेम खेळता खेळता. तर आता कम्युनिकेशन असं होते की हा चल गेम खेळतोय आणि हा आता 5 मिनिटात निघूया, आपण लंच डिनर करायला जाऊया. तर तो एक कम्युनिकेशन सुद्धा व्हर्च्युअली होतं. तर दॅट्स द डिफरन्स. आता आम्हाला मे बी थोडं अजून कॉन्शियसली टीम बॉन्डिंग सेशन्स ठेवायला लागतात किंवा वी हॅव टू क्रिएट दॅट बॉन्ड अगेन. दॅट्स वन चॅलेंज. आदित्य, शेवटचा प्रश्न जो आम्ही आमच्या सगळ्या रणजी सीझनच्या मालिकेतल्या सगळ्या गेस्टना विचारतो की 2015-16च्या सीझन मधली तुला स्वतःबद्दलची किंवा टीम बद्दलची कुठली एक सर्वात मोठी आठवण, सर्वात महत्वाची आठवण आणि सर्वात मोठी शिकवण आम्हाला सांगशील? सगळ्यात मोठी आठवण हेच आहे की टू दॅट टीम फोटोग्राफ जो आहे एकत्र जस्ट टू सेलिब्रेट दॅट. अँड ऑब्व्हियसली आमचा जो जी रात्र होती सेलिब्रेशनची, दॅट वॉज फॅन्टॅस्टिक. आय मीन मला वाटत नाही त्याच्याहून बेटर नाईट्स हॅव स्पेंड विथ माय टीममेट्स.
celebrating winning that championship. It was really special. I mean, I don't know how long. In fact, I had invited players who were not जे players स्पॉटचे पार्ट नव्हते फायनलला, बिकॉज फायनल पुण्यालाच होती. मी मुंबईवरनं 2-3 जणांना जे आधी होते आणि ड्रॉप झालेले, मी त्यांना बोलवलेलं की तुम्ही या, वी आर गोइंग टू पार्टी, यू आर पार्ट ऑफ इट. आय रिमेंबर सौरभ वालकर, तो अनालिस्ट नव्हता पण तो टू सेलिब्रेट द विक्ट्री तो आलेला, हरमीत सिंग आलेला, असे 2-3 प्लेयर्स आलेले ड्राईव्ह करून जस्ट टू बी विथ द टीम, सेलिब्रेट द चॅम्पियनशिप. सो दॅट आय थिंक वॉज स्पेशल. Despite of being out of the team, some players drove all the way to Pune, आले पुण्याला आणि आमच्या बरोबर they could celebrate. So that was special. आणि लर्निंग हेच होती की आम्ही एन्जॉय केलं क्रिकेट त्या वर्षी. आणि आय थिंक जेव्हाही रणजी ट्रॉफी किंवा कोणती चॅम्पियनशिप आपण जिंकतो ऍज अ टीम, ऍज अ युनिट, तेव्हा मला वाटतं सगळ्यांना आतनं एक फिलिंग असते, आतनं कळते की यावर्षी आपण जिंकणार आहोत. दॅट गट फिलिंग इज देअर, दॅट वाईब इज देअर. म्हणजे ती एक वाईब आहेच सगळ्यांमध्ये, असतेच ज्या वर्षी आपण चांगलं करणार आहोत किंवा आपण जिंकणार आहोत. तर ती एक वाईब मला आठवते की ती होती 15-16 आमच्या भरपूर जणांमध्ये. आणि जेव्हा ती सॉर्ट ऑफ eventually आपण चॅम्पियनशिप जिंकतो, knowing that you are going to win it is a special feeling, I feel. थँक्स आदित्य, तू आज आमच्याबरोबर आलास, इतक्या गप्पा मारल्यास, एवढ्या आठवणी, म्हणजे तू ते छोटे किस्से जे सांगितलेस ते किती महत्वाचे असतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे मराठीत बोलणं. कारण मला आणि अमोलला पण खूप जाणवलंय की म्हणजे आपण एवढे मराठी असून तरी क्रिकेट बद्दल एवढी मराठीमध्ये आता कोण सांगणारच नाहीये म्हणजे नवीन पिढीत. तर तू आलास आणि मुंबई बद्दल सांगितलंस, तर त्याच्याबद्दल म्हणजे खूपच धन्यवाद, खूप थँक्यू. आणि खरंच म्हणजे आय एम शुअर की लोकांना हे लोक इतके एन्जॉय करतील. थँक्यू गौरव. तू मराठी बद्दल बोलतोस तर एक लहान गोष्ट अजून सांगतो तुला की माझा रूम पार्टनर आता एवढी वर्ष मी खेळतोय तर सिद्धेश लाड आहे. आम्ही दोघे मराठी बोलतो, महाराष्ट्रीयन्स आहोत, पण मला आठवत नाही की आम्ही एकमेकांची मराठीत बोलतो. आम्ही फक्त हिंदीत बोलतो एकमेकांची. मला माहित नाही का, म्हणजे असं आहे की मी फक्त माझ्या घरी मराठी बोलतो, बाकी बाहेर हिंदी, इंग्लिश जे काय आहे ते. तर मला असं वाटलं इंटरव्ह्यू करायच्या आधी मी बरोबर नीट बोलू शकीन की नाही ते. म्हणूनच अमोलने मला ठेवलंय कार्यक्रमात. कारण माझं पण म्हणजे मी आता ऑस्ट्रेलियात 25 वर्ष राहतोय, त्यामुळे माझं मराठी एवढं वीक आहे, म्हणून तो त्यांनी मला साथीदार म्हणून शोधून काढलंय. सो गेस्ट आला की त्याचं मराठी, आय एम ऑलवेज द वर्स्ट वन. आदित्य तळे, तुम्ही ते म्हणलात, मला हा प्रश्न 15 वर्ष झाली पडतो. 15 वर्ष झाली आता मी मुंबई, ठाण्यात येऊन पहिली 24 वर्ष पुण्यात काढल्यानंतर असा अजूनही प्रश्न पडतो की कोण मराठी मुलं एकमेकांची मराठी बोलतात. आदित्य, तू आज आमच्याबरोबर आलास, पुन्हा एकदा आभार मानतो. आणि मित्रांनो, जायच्या आधी एकच गोष्ट सांगतो की कॉफी क्रिकेट आणि बरंच काही हे फेसबुक पेजला तुम्ही चांगलं देतच आहात, तो अजून वाढवत राहा, बघत राहा. आम्ही तुमच्याबरोबर विशेष व्हिडिओज घेऊन येत राहू. त्याचबरोबर आपलं युट्यूब पेज सुद्धा आहे, कॉफी क्रिकेट आणि बरंच काही याच नावाने. आणि ट्विटर हँडल आहे CCK_मराठी. तर तुम्ही बघत राहा, आम्ही तुमची वाट पाहत राहू. लवकरच भेटू. धन्यवाद.